नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन रेसिपीमध्ये. तर आज आपण इडलीच्या भांड्याचा वापर करून तिळगुळाची वडी बनवणार आहोत. खूप छान अशी वडी तयार होते आणि मऊसूत तयार होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला इथे तीळ आणि शेंगदाणे घ्यायचे आहेत. तर इथे मी 1 वाटी बिना पॉलिशचे तीळ घेतलेले आहेत. ते चवीलासुद्धा छान लागतात. घरगुती गावरान तीळ आहेत. 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. आता आपण कढई गरम करून घेऊ. तर इथे कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तीळ टाकायचे आहेत. कमी गॅसवर तीळ खमंग असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तीळ उडायला लागले की आपल्याला तीळ काढून घ्यायचे आहेत. तीळ चांगले फुलेपर्यंत आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत. भाजताना गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे. गॅस कमी ठेवल्यामुळे तीळ आपले छान असे भाजले जातात. तर इथे तुम्ही पाहू शकता तीळ छान असे आपले भाजलेले आहेत. एका ताटामध्ये काढून घेऊ आणि आता शेंगदाणे भाजून घेऊ. तर आता आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. इथे मी कढईमध्ये शेंगदाणे टाकलेले आहेत. शेंगदाणे भाजताना सुद्धा आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे. शेंगदाणे आपल्याला डाग दिसेपर्यंत भाजून घ्यायचे आहे. त्यावर थोडेसे डाग दिसायला लागले, त्यावरची साल थोडीशी निघायला लागले की शेंगदाणे नंतर आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता शेंगदाणेसुद्धा आपले भाजलेले आहेत. थोडीशी त्यावरील साल निघायला लागलेली आहे. कमी गॅसवर भाजल्यामुळे शेंगदाणेसुद्धा आपले छान भाजलेले आहेत. इथे तुम्ही पाहू शकता शेंगदाणे आणि तीळ थंड झालेलं आहे. 2 वाट्या मी इथे गूळ घेतलेला आहे. तर 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी तीळ आणि 2 वाट्या आपल्याला गूळ लागणार आहे वडीसाठी. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला तीळ टाकायचे आहेत. थोडेसे तीळ मी वडीला वरून लावण्यासाठी ठेवलेले आहेत. आता याच तिळामध्ये आपल्याला शेंगदाणेसुद्धा टाकायचे आहेत आणि आता आपण बारीक करून घेऊ. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेलं आहे. जास्त बारीकसुद्धा करायचं नाही, थोडंसं रवाळ असं ठेवलेलं आहे. तर आता आपण गूळ वितळून घेऊ. तर इथे मी कुकरचा डबा घेतलेला आहे. कुठलंही तुम्ही भांडं इथे घेऊ शकता. तर आता हा डबा आपल्याला इडली पात्रामध्ये ठेवायचा आहे. तर इथे मी इडली पात्र घेतलेलं आहे. त्यावर एक प्लेट ठेवलेली आहे अशा प्रकारे उलटी करून आणि 1 ग्लास त्यामध्ये मी पाणीसुद्धा टाकलेलं आहे. तर आपल्याला हा गूळ वाफेवर वितळून घ्यायचा आहे. त्यावर एक मी झाकणसुद्धा ठेवलेलं आहे. नंतर इडलीचं झाकण लावून गॅसवर आपल्याला 5 मिनटामध्ये हा गूळ वितळून घ्यायचा आहे. मध्यम आचेवर हा गूळ मी वितळून घेतलेला आहे. तर इथे इडलीचं भांडं थोडंसं थंड झाल्यावर इथे तुम्ही पाहू शकता छान असा आपला गूळ वितळलेला आहे. तर झाकण काढून घेऊ. पाहू शकता छान असा आपला गूळ वितळलेला आहे. गूळ थोडासा गरम आहे. तर आपल्याला चिमट्याच्या मदतीने हा गूळ काढून घेऊ. गूळ थोडासा मिसळून घेऊ. वाफेवर विरघळल्यामुळे आपला जो गूळ आहे तो जास्त शिजला जात नाही आणि वड्यासुद्धा छान अशा मऊसूत तयार होतात. तर इथे आपण तीळ आणि शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला तो गुळामध्ये टाकायचा आहे आणि छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला ही तिळाची वडी कशी वाटली. आणि तिळाची वडी नक्की करून पहा, खूप छान अशी तयार होते. तर इथे तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रणसुद्धा छान असं तयार झालेलं आहे. आता आपण वडी सेट करून घेऊ. त्यासाठी मी ते स्ट्रे घेतलेला आहे, त्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. तर अर्ध्या स्ट्रेला मी तूप लावून घेतलेलं आहे, कारण मी अर्ध्या स्ट्रेमध्ये ही वडी थापून घेणार आहे. तर मिश्रण आपण स्ट्रेमध्ये टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला वडी थापून घ्यायची आहे. तुम्हाला जर पातळ हव्या असतील तर पुऱ्या स्ट्रेमध्ये तुम्ही हे मिश्रण थापून घेऊ शकता. तर इथे मी फुलपात्राच्या मदतीने हे मिश्रण छान असं थापून घेतलेलं आहे. तर इथे आपलं मिश्रण थापून झालेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता छान थापून झालेलं आहे. आता यावर आपण
थोडेसे तीळ टाकू. जे भाजून घेतलेले साईडला ठेवलेले तीळ होते ते टाकायचे आहेत. थोडे बदामाचे काप टाकलेले आहेत. बदामाचे काप आणि तीळ टाकून झाल्याच्या नंतर पुन्हा थोडेसे तीळ आणि बदामाचे काप दाबून घेऊ. इथे तुम्ही पाहू शकता तीळ आपले आणि बदामाचे कापसुद्धा छान दिसत आहे. वडी छान दिसत आहे, पाहू शकता. तर इथे चाकूच्या मदतीने आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कट मारून घेऊ शकता. तर इथे मी चौकोनी आकारामध्ये वडी कट करून घेतलेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता वड्या छान अशा आपल्या कट करून झालेल्या आहेत. छान दिसत आहेत आणि मऊसूतसुद्धा झालेल्या आहेत. तर आता इथे आपण वड्या काढून घेऊ. तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशी आपली वडी निघलेली आहे. पाहू शकता छान अशी झालेली आहे. तर अशाच प्रकारे आपल्या वड्या इथे तयार झालेल्या आहे. आता सगळ्या वड्या मी इथे काढून घेते. तर छान अशा वड्या दिसत आहेत. या संक्रांतीला तुम्ही अशा प्रकारे वड्या नक्की करून पहा. खूप छान अशा तयार झालेल्या आहेत. एक वडी मी तुम्हाला मोडूनसुद्धा दाखवणार आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईपचे पॉईंटसुद्धा नक्की द्या. आता इथे मी तुम्हाला वडी तोडून दाखवते. पाहू शकता छान अशी मऊसूत आपली वडी तयार झालेली आहे. चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये.